परभणीमधून संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी परभणीत आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले। आंबेडकरी अनुयायांनी आज परभणी बंदची हाक दिली आहे। परभणीमध्ये एका माथे फिरून संविधान पुस्तकाचा अपमान केल्यामुळे परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले। संतप्त अनुयायांनी काल रेल्वे रुळावर उतरत रेल्वे रोखून धरली होती, तर आज संपूर्ण परभणीमध्ये बंदची हाक दिली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी खालिद नास हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। खालिद, काय सांगाल? परभणीमध्ये संविधानाचा अवमान केल्यानंतर आता आंबेडकरी अनुयायी अशा पद्धतीने रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला दिसतंय। गर्दी प्रचंड आहे, सकाळची वेळ असली तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन होताना दिसतंय। सध्याची काय स्थिती आहे? मॅडम, काल सायंकाळी 5च्या सुमारास परभणी शहरातील एका माथे फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याजवळ ठेवलेली जी संविधानाची प्रत आहे त्याचा अवमान केला होता आणि तो प्रकार लक्षात आल्यानंतर प्रत्यक्षदर्शनी नागरिकांनी, जे आंबेडकरी प्रेमी नागरिक होते, त्यांनी त्या युवकाला चांगला चोप दिल्यानंतर परभणी पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले। त्यानंतर ही बातमी परभणी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली। सर्व परभणी जिल्ह्यातील जे संविधान प्रेमी नागरिक आहे, जे आंबेडकरी नागरिक आहे, त्यांनी परभणी शहरात धाव घेतली आणि परभणी शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। काही युवकांनी एका वाहनावर दगडफेक केलेली होती, तर काही संतप्त जे नागरिक होते त्यांनी परभणी शहरातील रेल्वे परिसरात रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच घटनेच्या निषेधार्थ आज परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी प्रेमींकडून आज परभणी, पाथरी आणि सेलू या ठिकाणी बंदची हाक देण्यात आलेली आहे। सध्या परभणी, पाथरी आणि सेलू हे तिन्ही शहर कडकडीचे बंद आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांततेचा आवाहन केलेलं आहे। निश्चितच खालिद, एकूणच शांततेचं आवाहन केलं आहे। कडकडीत बंदही या ठिकाणी पाळला जातोय आणि आपण बघितलं तर 9, 9:15 झालेले आहेत आणि सध्या तरी दुकानं बंद असल्याचं दिसतंय। त्यामुळे आता दिवसभर याला कसा प्रतिसाद मिळतो तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।